पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेकापचे देवेंद्र मडवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते सभापती नारायण शेठ घरत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर धरणा गावचे देवेंद्र मडवी यांची निवड करण्यात आली. देवेंद्र मडवी हे माजी आमदार बाळाराम पाटील यांचे विश्वासू तरुण सहकारी म्हणून ओळखले जातात. सध्या ते शेकापच्या पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्राचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी धानसर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही काम पाहिले आहे. सभापतीपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र मडवी यांचे शेकापचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील, शेकापचे नेते अतुल म्हात्रे, मावळते सभापती नारायण शेठ घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नवनिर्वाचित सभापती देवेंद्र मडवी यांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी आणि सर्व संबंधित घटकांच्या हितासाठी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर जिल्हा सहचिटणीस देवेंद्र मडवी यांची निवड झालेली आहे. मी पक्षाच्या वतीनं, आम्हा साऱ्यांच्याच वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ह्या बाजार समितीची निवडणूक मागच्या वेळेस झाली, त्यावेळेस असं वातावरण करण्याचा प्रयत्न झाला होता की ह्या वेळेस शेतकरी कामगार पक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीतून हद्दपार होईल, अमुक होईल, तमुक होईल. पण शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या सहकार क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची या बाजार समितीतली सत्ता अबाधित ठेवली. या ठिकाणी या बाजार समितीचे सभापती म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण शेठ घरत यांची आणि उपसभापती म्हणून सुनील सोनावळे यांची निवड करण्यात आली. जवळपास 3 वर्ष ह्या निवडणुकीला पूर्ण होत आहेत आणि आज नव्या पिढीतला, नव्या दमाचा एक तरुण या ठिकाणी नारायण शेठ घरत यांनी मोठं मन दाखवून त्या ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी स्थानापन्न होतोय. शेतकरी कामगार पक्ष ही एक युनिव्हर्सिटी आहे. सातत्यानं नवनवीन तरुण कार्यकर्त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी शेतकरी कामगार पक्षानं आजपर्यंत दिलेली आहे. चढ उतार होत असतात, पण या चढ उतारांना घाबरता, न डगमगता शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा या ठिकाणी जिद्दीनं, निष्ठेनं आपलं काम करत असतो. या ठिकाणी आमच्या समवेत आमच्या सहकारी पक्षांचे संचालकही आहेत, काँग्रेसचे संचालक आहेत, शिवसेनेच्या वतीनं निवडून आलेले संचालक आहेत. तीही सारी मंडळी अतिशय एकोपानं आणि चांगल्या पद्धतीनं या बाजार समितीचा कार्यभार हाताळत आहेत. आज बाजार समितीच्या अंतर्गत रस्त्यांचं स्वरूप गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आमूलाग्र असं बदललेलं आहे. जी चिखलाची घाण त्या ठिकाणी असायची, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, माथाड्यांना जो त्रास होता त्यापासूनच त्यांना मुक्तता मिळालेली आहे. आवार अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन्ड आहे. ज्या सुविधा व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी देणं गरजेचं आहे, शौचालयापासूनच्या, पिण्याच्या पाण्यापासूनच्या साऱ्या सुविधा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत आणि गुण्यागोविंदानं, एकमतानं अतिशय चांगला कारभार या संचालक मंडळानं चालवलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी या बाजार समितीचं जे एक समोरचा पार्ट होता, पॅडी मार्केट होता, त्या पॅडी मार्केटचं धोकादायक झालेलं होतं. महापालिकेच्या सूचनेनुसार ते पाडण्यात आलेलं आहे. त्याच्या बांधकामाची पूर्तता देखील त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. इस्टिमेट्स वगैरे तयार झालेले आहेत, प्लॅन्स तयार झालेले आहेत आणि या कारकिर्दीमध्ये 2 वर्षाची जी या
संचालक मंडळाची आहे, त्याच्यामध्ये एक अद्ययावत असं पॅडी मार्केटचं त्या ठिकाणी उभारणी केली जाणार आहे आणि भविष्यात त्याच पद्धतीनं या साऱ्या बाजार संकुलाचं ज्या ज्या प्रॉपर्टीज मार्केट यार्डाच्या आहेत त्याचं व्हर्टिकल डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न आपण करणार आहोत. या बाजार समितीला जागा मिळवावी म्हणून सातत्यानं माननीय विवेकानंद पाटील साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, आम्ही प्रयत्न केले, पण कुठेतरी आम्हाला ती जागा सिडकोच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून मिळवण्यामध्ये आत्तापर्यंत तरी यश आलेलं नाही. आमचा तोही प्रयत्न असणार आहे, पण जी जागा उपलब्ध आहे त्याचं व्हर्टिकल डेव्हलपमेंट करून या ठिकाणी कार्गो हब जो विमानतळाचा आलेला आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ उठवत ही बाजार समिती राज्यातील एक अद्ययावत बाजार समिती म्हणून या ठिकाणी निर्माण करण्याचा, विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्या दृष्टीनं नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, त्यांचे सारे सहकारी संचालक यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. देवेंद्र मडवी या आमच्या तरुण सहकार्याचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. लाल सलाम. बाजार समितीच्या आजच्या या सभापती निवडीच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बालाराम पाटील साहेब, माजी सभापती नारायण शेठ घरत साहेब, आमचे सहकारी अतुलजी म्हात्रे, माजी सभापती डॉक्टर दत्ता पाटील, सारे संचालक आज या निवडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती म्हणून देवेंद्र मडवी या माझ्या तरुण सहकार्याची निवड या ठिकाणी झालेली आहे. मी त्याचं मनापासून अभिनंदन करतोय आणि हे अभिनंदन करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या संस्थांमध्ये महाराष्ट्रामध्ये पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती एक अग्रगण्य समिती म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी काम करत असताना सुरुवातीच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये नारायण शेठ घरत साहेब यांनी या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. अतिशय उत्कृष्टरित्या व्यापारी आणि माथाडी यांना सर्वांना सोबत घेऊन, त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, सर्व संचालकांना घेऊन त्यांनी या ठिकाणी काम केलं. पक्षाचं निर्देश म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली की या ठिकाणी आपण आपल्या सहकार्यांना संधी दिली पाहिजे. काल संध्याकाळी 4 वाजता साहेबांनी एक बैठक बोलावली 5 मिनिटाची. मला माझ्या कार्यकर्त्यांचा आणि संचालकांचा एवढा गर्व वाटतंय की साहेबांनी निर्देश दिले की देवा मडवीला मला नगरसेवक करायचं होतं, पण दुर्दैवानं त्याला मला ती काही संधी देता आली नाही. पण गेली अनेक वर्ष सातत्यानं गंगाराम दादांच्या नंतर त्यांनी जे काम हाती घेतलं, गेली 10 वर्ष सातत्यानं खारघर एरियामध्ये रात्रंदिवस तो काम झोकून देऊन काम करतोय. अशा कार्यकर्त्यावर कुठे अन्याय व्हायला नको, तेव्हा देवा मडवीला मी सभापती म्हणून त्याचं नाव सूचित करतोय. खरं तर सर्वांनी एकमताने त्याच्या नावाला मान्यता दिली, कुणीही त्याच्या बाबतीत चकार शब्दही काढला नाही. अशा पद्धतीत जर यांनी काम केलं तर मलाही निश्चित विश्वास वाटते की देवा मडवी माझ्या साऱ्या सहकार्याने सोबत घेऊन या ठिकाणी काम करतील. आणि बालूशेठ पाटील साहेबांनी जे काही अपेक्षित केलंय की पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत जे काही पॅडी मार्केट असेल, व्यापाऱ्यांशी निगडीत काही सुविधा असतील, या ठिकाणी काही जागेचा प्रश्न असेल, त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून तो चळवळीचाच कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण साहेबाचा आदेश हे सावध मानणारा तो पोरगा आहे. त्याच्यामुळं त्याला माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं, साऱ्या संचालकाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतोय आणि त्याच्या हातून चांगलं काम घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमचे तरुण सहकारी देवेंद्र मडवी यांची निवड झालेली आहे आणि खरोखर मला आनंद होतोय, कारण मी त्यांना फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आणि ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे त्यांनी गेले 10 वर्ष काम केलेलं आहे
निश्चितपणे ह्या पदासाठी एक योग्य उमेदवार पक्षाने, तो पण एक तरुण कार्यकर्ता निवडला, याच्याबद्दल मला निश्चितपणे आज आनंद होतोय. आणि ज्येष्ठांनी ज्या प्रकारे हा निर्णय घेतला किंवा ज्या प्रकारे विश्वास दाखवला, त्याच्याबद्दल मी त्यांचं देखील कौतुक करतो की तरुणांना पुढे घेऊन जाणारा एकमेव पक्ष हा शेतकरी कामगार पक्ष आहे. हे सातत्याने आपण इथे मांडतो, ही मांडणी करतो आणि ह्याच पद्धतीचं काम पुढे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चितपणे सभापती साहेबांकडनं आम्हाला ही अपेक्षा असणार आहे की शेतकऱ्यांच्या उद्योजकांच्या प्रश्नांवरती ते सातत्याने काम करतील आणि ह्या पदाचा मान ते नेहमीच उंचावतील, ही अपेक्षा मी बाळगतोय. आणि अशाच प्रकारचं काम आपण सर्वांनी ह्याच्या पुढे देखील करायला हवं. धन्यवाद. 24 मे 2023 रोजी या नवीन संचालक मंडळाचे सभापती म्हणून माझी निवड झाली. गेले 3 वर्ष पुण्या गोविंदाने सर्व संचालकांना साथमध्ये घेऊन, सोबतीला घेऊन, सर्वांच्या विचाराने आणि पक्षाच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या बाजार समितीचा कारभार चालू होता. तो करत असताना आत्ताच आपणाला आपले नेते माझे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी सांगितलं की ज्या सुविधा इथं शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, ग्राहकांना अपेक्षित होत्या त्या देण्याचा प्रयत्न आम्ही केला. तसंच या ठिकाणी अजूनही अद्ययावत असं एक मार्केट तयार करून ती सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मी वयपरत्वे म्हणा किंवा मी 3 वर्ष सभापती राहिल्यानंतर एखाद्या तरुणाला, आपल्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना, आमच्या या संचालकांपैकी कोणाला तरी सभापतीपद मिळावं, त्याच्याकडनं हा संस्थेचा कारभार व्यवस्थित व्हावा अशा प्रकारची इच्छा प्रकट केली. आणि ती मी बाळाराम पाटील साहेब, पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील साहेब यांच्याबरोबर बोलून दाखवली की मला आता निवृत्त करावं. निवृत्त म्हणजे मी सक्रिय राजकारणात निवृत्त होत नाही, परंतु ह्या पदापासून थोडासा अलिप्त करावा अशा प्रकारची विनंती केली. त्याने माझ्या विनंतीला मान देऊन मला तशा प्रकारचा आदेश दिला की ठीक आहे, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही होऊ शकता. आणि मग मी माझा राजीनामा दिला. आता नवनिर्वाचित जे काही सभासद आहे हा पूर्वीपासून आमचा पुतण्याचा आहे, कारण त्याने कधी मला साहेब म्हणून हाक मारली नाही, काका म्हणूनच हाक मारत होता. कारण त्यांच्या वडिलांपासूनचे, गंगाराम दादापासूनचे आमचे संबंध आहेत. तोही आमचा एक कार्यकर्ता होता. दुर्दैवानं लवकर त्यांचा देहावसान झालं. आणि आज एक चांगला तरुण कार्यकर्ता या ठिकाणी, ज्याच्याकडनं काही अपेक्षा आहेत त्याला या ठिकाणी पक्षाने त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे. मी अपेक्षा करतो त्याच्याकडून की उर्वरित जो आमचा काळ आहे त्या काळात सर्व संचालकांना सोबत घेऊन त्यांच्या सोबतीने विचार विनिमय करून तो व्यवस्थितपणे कारभार करतील अशी अपेक्षा व्यक्त करत असताना तो करेल याची शाश्वती सुद्धा आहे. त्यांच्या पुढे या काळासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. खरं तर आज साहेबांच्या बाजूला उभं राहून बोलतोय, थोडं अडकलतोय, कारण नेहमी मी साहेबांच्या समोर असतो आणि माझ्या हातात मोबाईल असतो. मी शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय होण्याचं महत्त्वाचं कारण माझे वडील स्वर्गीय गंगाराम शालिक मडवी जेव्हा 2011 साली एक्सपायर झाले, मी अक्षरशः रडत बसलो होतो. बसल्यानंतर साहेब आले, पप्पांच्या पायाला त्यांनी स्पर्श केला आणि साहेबांच्या डोळ्यातून जो अश्रू पप्पांच्या पायावर पडला तेव्हा मी खऱ्या अर्थाने माझ्या पप्पांची किंमत ओळखली का माझा पप्पा शेतकरी कामगार पक्षामध्ये काय होता. कारण पप्पाला कोणतंही पद नव्हतं, सरपंच नव्हते, उपसरपंच नव्हते किंवा पक्षाचा कोणताही पद नव्हता, पण त्या कामाची पोचपावती साहेबांच्या एका थेंबाने मला जाणून करून दिली. आणि त्या दिवशी मी ठरवलं का माझ्या पप्पांचा वारसा मी बाळाराम पाटील साहेबांच्या बरोबर मी दिवस रात्र काम करणार. आणि त्याचं 2012 साली मला तळोजा मतदारसंघाचं युवकचं अध्यक्षपद दिलं. तदनंतर 2013ला धानसर ग्रामपंचायतची निवडणूक लागली. माजी सरपंच आमचे रमेशजी वावेकर यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढले. साहेबांनी मला तिकीट दिलं आणि धानसर ग्रामपंचायतीमध्ये 142 मतांमध्ये माझी सीट निवडून आली. तर या सगळ्या प्रवासामध्ये कुठेतरी माझ्या भागातील लोकांचा, माझ्या धानसर ग्रामपंचायतीतील लोकांचा, धाण्यातील लोकांचा, तळोजा विभागातील लोकांचा माझ्याकडे असणारा बघण्याचा दृष्टिकोन, जी जिम्मेदारी मला साहेबांनी दिली, पक्षाने दिली, ती लोकांपर्यंत पोहोचवणं हा माझा महत्त्वाचा रोल शेतकरी कामगार पक्षामध्ये राहिलेला आहे.
साहेबांनी जे काम ठरवलं ते लोकांपर्यंत पोहोचवलं. लोकांची कामं साहेबांपर्यंत पोहोचवणं म्हणजे जो कार्यकर्ता म्हणून पुढे आला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी काम लोकांचं नेत्याकडनं कसं करायचं हे मी साहेबांच्या माध्यमातून शिकलो आणि तोच वारसा आज पुढे नेण्याचा मी प्रयत्न करतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे साहेबांनी ज्या कामाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्यासाठी काय ठरवणार आहात का तुम्ही, ते कशा रीतीने मार्गी लागतील? आज माझे नेते आदरणीय गुरु बालाराम पाटील साहेब, काशीनाथजी पाटील साहेब, ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आज 3 वर्ष बाजार समितीचा कारभार अगदी सुनियोजित चालवला, असे आमचे सभापती साहेब नारायण शेठ घरत आणि सुनीलजी सोनावणे या सगळ्यांनी ज्या अपेक्षा बाजार समितीची मध्ये कशा चालवावा त्या मी जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ज्या ज्या गोष्टी साहेबांनी आज बोलून दाखवल्या, पॅडी मार्केट असेल किंवा शेतकरी, व्यापारी, माथाडी यांचं एकत्रित बैठक घेऊन कसं त्यांना इथं शेतमालाला कसं त्यांना व्यवस्थित नियोजन करता येईल, इथली साफसफाई कशी राहील, इथला परिसर कसा नियोजित होईल, या सगळ्या गोष्टीकडे मी हिरारीने बघण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. पक्षाचे ज्येष्ठ नेते या पदावर सभापती म्हणून होते आणि एका ज्येष्ठ नेत्याकडून एका तरुण युवकाकडे हे पद जात असताना एवढं स्मूथली सगळं होतंय, याबद्दल तुम्हाला काय नवीन जबाबदारी, मोठी जबाबदारी असं वाटतं का तुम्हाला? खरं तर आपण महाराष्ट्रात बघतोय का सगळ्या नेत्यांची नावं घेतली जातात, ही फॅक्टरी ती फॅक्टरी, पण शेतकरी कामगार पक्ष इथे मडके घडवले जातात. म्हणजे देवेंद्र मडवी हा धरण्या गावातला एकदा 200 मतं असलेल्या गावातला एक मडकाच आहे. ते घडवण्याचं काम माझे गुरु बालाराम पाटील साहेब, विवेक पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी घडलोय. आणि तुम्ही जे मला प्रश्न विचारलात का नारायण शेठ घरत यांनी जो राजीनामा दिलेला आहे, शेतकरी कामगार पक्षामध्ये जो पद आहे पदाला व्हॅल्यू नाहीये. आपण काय काम करतोय, आपण काम काय करायचं आहे, त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं जातं. आज पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माननीय आमदार साहेबांच्या आदेशाने देवेंद्र मडवी यांना विराजमान केलेला आहे. त्यांना आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गेली 3 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही काम केला आणि तोही त्याचबरोबर आमच्या बरोबर होता काम करण्यासाठी, तर त्याला इथली कामाची पद्धत सगळी माहीत आहे, त्यामुळे त्याच पद्धतीने ते काम करतील अशी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो.